मित्रांनो लक्ष द्या. आता आपण कोणता टॉपिक चालू करतोय? नवीन टॉपिक तर फोटोशॉप. कोणता टॉपिक स्टार्ट करतोय? तर फोटोशॉप. तर फोटोशॉपचा उपयोग कशासाठी होतो? तर फोटो मिक्सिंगसाठी. समजतं ना? फोटोशॉपचा उपयोग कशासाठी होतो? तर फोटो मिक्सिंगसाठी. मग फोटोशॉप चालू कसा करायचा आहे? तर इथे यायचं बघा, स्टार्ट ऑल प्रोग्राम्स. दाखवतो इथून ॲडोब मास्टर करेक्शन असेल ना, फोटोशॉप CS3 CS5. तर सर्वांचे बेसिक टूल्स काय असणार? जवळजवळ 90% सेम असणार. थोडाफार प्रत्येकामध्ये चेंजेस असणार. एकदा बेसिक टूल तुम्हाला समजले, तुम्ही कोणत्या याच्यावरती काम करू शकता. आपण कोणता घेतो? इथून CS3 घेतोय, ॲडोब मास्टर कलेक्शन ना, CS3 वरती क्लिक करतोय आणि इथून कोणता टॉपिक चालू करतोय? तर फोटोशॉप CS3. बरं, इथून क्लिक करायचे. थांबायचं थोडा वेळ, चालू पण झालं चालू. किंवा दुसरा वे कोणता आहे? तर इथून क्लोज करतोय आणि दुसरा वे कोणता आहे फोटोशॉप चालू करण्यासाठी? तर स्टार्टमध्ये जायचं आहे. स्टार्टमध्ये जायचं आहे. इथे दाखवतो ना रन बोलतो आपण, सर्च बोलतो इथे. तर इथे काय नाव लिहायचं आहे? तर फोटोशॉप नाव लिहायचं आहे. काय नाव लिहायचं इथे? फोटोशॉप नाव लिहून झालं की इथे वरती येतं बघा, किंवा एंटर बटन दाबलं तरी चालतंय. झाला फोटोशॉप चालू. तर पहिल्या दिवशी काय बघायचं आहे? तर कोणते कोणते ऑप्शन ऑन ठेवायचे आहेत. बरोबर ना? नवीन स्टार्टिंगला आपण कोणते ऑप्शन ऑन ठेवायचे आहेत? मग कुठे येणार आपण? तर प्रथम विंडोजमध्ये जातोय. हे ऑप्शन समजा बंद केले मी, तर ऑन कोणते करायचे आहेत बघा. प्रथम विंडोजमध्ये जायचं आहे. तर सर्वात प्रथम कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे? इथून लेअर ऑप्शन ऑन करायचं आहे. बरोबर ना? कोणता ऑप्शन ऑन करणार? लेअर. जे महत्त्वाचे ऑप्शन आहेत ते आपण ऑन करणार आहे. नंतर जशी जशी गरज लागणार तशी ऑन करत जाणार. दुसरा ऑप्शन कोणता देणार आहे? ऑप्शन. जसे आपण प्रॉपर्टी बोलतो ना, तसे काय असणार? इथून ऑप्शन असणार आहे. आणि तिसरावाला कोणता आहे? टूल्स. झाले तिन्ही ऑप्शन इथून ऑन. बघा कोणते कोणते ऑप्शन ऑन केले होते ना. विंडोजमध्ये गेलो, लिहून ठेवायचं तुम्ही. पहिला लेयर्स ऑप्शन ऑन केला, नंतर ऑप्शन, नंतर टूल्स. हॅलो, हिस्ट्री पाहिजे तर आपण हिस्ट्री नंतर ओपन करू शकतो. ज्यावेळी गरज लागेल ना त्यावेळी सांगणार हिस्ट्री ओपन करायला. आता नवीन फाईल घेण्यासाठी कुठे यायचं? फाईल, न्यू वरती जायचं आहे. नवीन फाईल घेण्यासाठी कुठे यायचं? फाईलमध्ये जाऊन न्यू वरती जायचं आहे. हॅलो, आता फाईलला नाव द्यायचं. समजा काही नाव द्यायचं असेल ABC, ते फाईलला आपण नाव देऊ शकतो आहे ना. इथून अलग अलग साईज दिलेले असतील, कोणत्या साईजमध्ये आपल्याला फाईल पाहिजे तिथून एखादी साईज घेऊ शकतो. किंवा आपण आपल्या मर्जीने लिहू शकतो. इथे किती वेट पाहिजे, हाईट पाहिजे, किती इंचेस पाहिजे असेल इंचेस, मिलीमीटर, सेंटीमीटर. आपण सध्या इंचेसमध्ये घेतोय. समजतं ना? विथ किती घेतली? 12 इंचेस घेतली समजा. आणि हाईट किती घेतली? 8 किंवा 10 इंचेस घेतली. आलं? रिझोल्युशन किती घेतलं? 100 घेतलं आहे. आणि कलर मोड कोणता घेतला? तर RGB पाहिजे तर RGB, ग्रे स्केल पाहिजे तर ग्रे स्केल. समजा आपण RGB ठेवला आहे. आणि बॅकग्राऊंड कंटेंट म्हणजे काय? तर मागच्या बागेत तुला कोणतं पाहिजे? तर बॅकग्राऊंड कंटेंट समजा आपण काय ठेवतोय? व्हाईट ठेवतोय. बॅकग्राऊंड कलर ठेवला तर काय होणार? इथे जो कलर असेल तो कलर बॅकग्राऊंडला येणार. आणि ट्रान्सपरंट म्हणजे कोणताच कलर येणार नाही. तर आपण कोणता बॅकग्राऊंड घेतोय? व्हाईट बॅकग्राऊंड. आणि नंतर काय करतो इथून? ओके. बघा आली एक फाईल. समजलं कसं घेतलं आहे? जमेल एवढं? फाईलचं नाव आलं ना ABC म्हणून. आपण सध्या काय करतो? इथे दाखवतो इथे सध्या बॅकग्राऊंडच आहे. आता क्लोज करतोय आपण इथून. आजच्या दिवशी काय करतो? फक्त फोटोशॉप ओपन कसा करायचा आहे आणि कोणते ऑप्शन ऑन करायचे आहेत ना, त्या ऑप्शनविषयी माहिती बघतोय आपण. समजेल एवढं? आता इथून क्लोज करतोय आणि फोटोशॉपला आपण काय करतो? इथून आता बंद करायचे आहे. समजेल? पहिल्या दिवशी आपण फक्त फोटोशॉप चालू कसं करायचं, आणखी बंद कसं करायचं याची प्रॅक्टिस बघितली.